भक्तीची, त्यामुळेच कदाचित तुमचा प्रश्न मला ऐकू आला नसेल. पण माणसं मी दिशाची झाल्याचा का डोळ्यावर पडते चांगले. बघा बाई, अहो ईश्वराच्या ठाई आपल्या चित्तवृत्ती एकाग्र झाल्या की अंतःकरणातून लागणाऱ्या भक्तिभावाच्या बोलाखेरीज दुसरे कसलेच बोल ऐकू येत नाही. हे बघा, मी इथं तुमचं प्रवचन ऐकायला आली नाही, तुम्हाला जाब विचारायला आली आहे. कशाबद्दल? तुम्हाला माझा हेवा वाटतो का? तुम्ही माझा मत्सर करता का? मनातून जळता का तुम्ही माझ्यावर? हे कशावरून म्हणता तुम्ही? परवा भर पडत तुम्ही माझा अपमान केलात रावसाहेबांसमोर. छे छे, अपमान तुमचा काहीतरीच. छे छे, आता असे कानावर हात ठेवू नका. समधी माणसं माझी तारीफ करतात. माझ्या रूपाचा आणि गुणाचा डंका चौमुलकी गाजतोय. लोक माझ्या पायी झुरतात. हे सहन होत नसेल तुम्हाला. हे बघा बाई, अहो सहन न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्या बाबतीत माझे कान बहिरे आणि डोळे आंधळे. हा, एक मात्र खरं की वाटेत जाता येताना प्रभाकराच्या त्या उत्तान आणि शृंगारिक लावणीच्या ओढी मात्र कानावर पडतात आणि मग मात्र तुमची आठवण येते. ती कशा पायी? शाहीर प्रभाकरांच्या अधपताला कारणीभूत होत आहात म्हणून एका प्रतिभा संपन्न कवीला वासनेच्या शृंखलेने जखडून तुम्ही त्यांच्या प्रतिभेची माती करीत आहात. स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही त्याची प्रतिभा राबवत आहात, बस एवढंच. नाही, माझं त्यांच्यावर प्रेम आहे आणि त्यापेक्षा अधिक त्यांचं माझ्यावर आहे. आलं ध्यानात? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे? अहो, पण या साऱ्या महाराष्ट्राचं त्यांच्यावरती प्रेम आहे. असं तेजस्वी काव्य की या झोपी गेलेल्या महाराष्ट्राला खडबडून करून जागं करीन. या कडकडणाऱ्या पसरुनी पखरण विखुरण केली काव्याची. त्या शब्दांचा गंध उडाला धुंदी सरली प्रणयाची. चिरंतनाचे खडतात क्षण अंजन पडले नयनात. प्रभाकराची प्रतिभा नाली भक्ती रसाच्या गंगेत. मधुर मिलनी आज लाभला. मधुर मिलनी आज लाभला. सुगंध सोन्याला लावणी फुलली अभंग.
अहो थांबा की, कुठे चाललं? नदीवर कशा काय? जीव द्यायला. म्या बी येते. जीव द्यायचा आहे तर जोडीनं देऊ. अगं जीव जीवाला द्यायचा असतो, जीव घेणाऱ्याला नव्हे. आणि तुला पुष्कळ जोडीदार आहेत ग. अगं फुल फुललं की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. या रंगलेल्या गालाचे मुते घ्यायला सारेच तयार असतात या जगामध्ये. अहो राव, मत्सर बायकांनी करायचा असतो, पुरुषांनी नव्हतं. अगं या वाड्यात पाऊल ठेवल्यापासून तुला काय झालं ते मला कळतच नाही गंगा. तुला काय वाटलं ग? तुला काय वाटलं तुम्ही डोळ्यावरती कातळ ओढून स्वस्तपणे बसू? तू कुणाच्या गळ्यात गळा घालून बोलतेस, कुणाशी जीवा भावाचं हितगुज करतेस, हे मी माझ्या सगळ्या उघड्या डोळ्यांनी बघितलेलं आहे. पहिली बदमाश निबखराम. थांबा प्रभाकरराव, काय वाटेल ते बोलायचं नाही. पुराव्याशिवाय बोलायला एक सबूत तुम्ही ऐकून घेणार नाही. म्हणजे डोळ्यांनी पाहिलेल्या गोष्टींना देखील पुरावा लागतो तर? होय. कारण तुमची नजर साफ नाही. संशयाचं भूत तुमच्या मानगुटीवर बसलं आहे आणि तेच यावेळी तुमच्या तोंडातून बोलत आहे. पण संशयाला जागा मिळावी आणि मत्सराची ठिणगी उडावी इतक्या बेतालपणाने वागून तू माझ्या प्रेमाचा उपमर्द केलेला आहेस. मुळीच नाही. मला प्रेमाचं बंधन माहीत आहे. पुरुषाची ताबेदारी मला पसंत नाही. ही गंगा आज पावतर कलेसाठी वाढली आणि कलेच्या सेवेसाठी जगणार. माझंच चुकलं. माझ्या जीवनात वसंत आला आणि जिथं जिथं पाहिलं तिथं तिथं मला सौंदर्य दिसू लागलं. शब्दात सौंदर्य, नादात सौंदर्य, निसर्गात सौंदर्य. एवढंच काय तर प्रमदेच्या चालण्यात बोलण्यात देखील सौंदर्य. वाटलं शब्दांच्या पकडीत ही सारी सौंदर्य धरावीत आणि पुन्हा पुन्हा निहाळावी. आणि अशाच एका बेहोशीच्या अवस्थेत तुझी आणि माझी भेट झाली. कातीन हे ब्राह्मण असून देखील मी हातामध्ये डोक घेतला आणि तुझ्या रूपगुणाचं वर्णन करण्यात माझ्या प्रतिभेचा ऐन बहर मी खर्ची घातला. आजपर्यंत कुणाही शाहिराला जमले नाही असे शब्द सौंदर्याचे नवे नवे नमुने घडवून तुझ्या भोवती धुंद प्रीतीच्या काव्याचा मीना बाजार उभा केला. पैलूदार शब्दांच्या मोहरबंद शिल्पकृतीत मुसमुसणार तुझं यौवन आणि बहरणारं सौंदर्य पकडून एखाद्या ताजमहालाप्रमाणे अजरामर करण्याची जिद्द मी माझ्या मनात बाळगली. यासाठी काव्याचे ढीगच्या ढीग रचले. काय केलंस? आणि तू मला एखाद्या सोंगाड्याप्रमाणे वागवलंस. माझी इच्छेस करमणूक करून घेतलीस. राव साहेबांचा आधार मिळताच तुला आकाश ठेंगणं झालं आणि आजपर्यंत केलेल्या माझ्या प्रेमाला झालीस तू. असं जर तुम्हाला वाटत असेल तर माझं मी थोडं ऐकल्यासारखं आणि सांगण्यासारखं काय नाही तुझ्याजवळ? काय कंची मी बाई कधी मी सहन करणार नाही. ते मी सहन केले तुमच्या पायी. तुमच्या प्रेमापायी तुमच्या बुद्धीला गर्व झाला आहे. तुम्ही लोकांपुढे गंगा उभी केली. नाही म्हणत नाही मी. तिच्या बांध्याचा दौड, कमरेची लचक, डोळ्याची चमक, ज्वानीचा बहर याचं रसभरीत चित्र रेखाटलं. पण ते ऐकताना खरी गंगा मनातून शर्मिंदी होत होती. तुम्ही माझं रूप टिपलं पण मनाच्या खिडकीत कधी डोकावून मी बघितलं नाही. शरीराप्रमाणे मनानं मी सुंदर होण्याची माझी धडपड तुम्हाला कधी मी दिसली. खरं प्रेम म्हणजे आपलं सगळं दुसऱ्याला देणं. हा दोन जीवाने केलेला करार असतोय. याचा पाठ तुम्हाला कधी झालाय का? पान खाता खाता तुमच्या लावण्यात सगळं आणि वकवकल्या डोळ्याने माझ्या उघड्या अंगाकडे बघत लोकांनी वाहवा केली की तुम्ही खुश होत होता. पण खरी गंगा कोणाला दिसलीच नाही. तिला तुम्ही ओळखलीच नाही. असेल का असेल? काव्य करण्याच्या नादामध्ये तुझं अंतरंग कदाचित ओळखलंही नसेल. गंगा
एक मात्र अतिशय आवर्जून सांगतो की मी अतिशय उत्कटतेने तुझ्यावरती प्रेम केलेलं आहे. खरंच अगदी हृदयापासून प्रेम केलेलं आहे. आणि त्याच प्रेमाला साक्षी ठेवून मी तुला विचारतो की किमान या पुढे तरी तू माझ्या मताप्रमाणे वागणार की नाही, की असं बेकार वर्तन करणार? ही गंगा फक्त पिरतीचं बंधन मुखात मान्य करत, जबरदस्तीचं नाही. एकूण बरीच कमेंट झाली आहे तुला तर, पण याद राख, हा शाहीर प्रभाकर तुझ्या या फडामध्ये ओठ जाळण्यास